बाळासाहेब ठाकरे गटाची मी महिला जिल्हा संघटिका आहे. त्याचबरोबर मी श्री भगवान बांगर, शिवसेना धाराशिव जिल्हा सहसंघटक या पदावर कार्यरत आहे. नमस्कार, मी प्रल्हाद आडगळे, ओम परंडा वाशी विधानसभा प्रमुख आहे. आणि आजचा विषय असा आहे की काल परवा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्यानंतर ओम परंडा वाशी या मतदारसंघामध्ये अंतर्गत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जे अंतर्गत गटबाजी होऊन स्थानिकच्या कार्यकर्त्यांकडून गटबाजी होऊन बूथ प्रमुख असतील, शाखा प्रमुख असतील, त्यांनी अधिकृत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना गटबाजी करून पाळलं. आणि त्याच्या संदर्भात भूमी या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व उमेदवारांना आम्ही एकत्रित बोलून, पराभव झालेले उमेदवार सर्वांना एकत्रित बोलून एक मंथन बैठक आयोजित केली होती. आणि त्या ठिकाणी सर्व पराभव झालेले उमेदवार उपस्थित होते. आणि त्या ठिकाणी बंद खोलीमध्ये जी चर्चा झाली, बंद खोलीमध्ये चर्चा झाल्याचा एक व्हिडिओ आदरणीय लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधामध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्याची चर्चा इतरत्र विरोधामध्ये होऊ लागली. त्या अनुषंगाने ही बैठक आयोजित केली आहे, पत्रकार परिषद आयोजित केली आहे. खरं तर सांगायचं म्हटलं तर मंथन बैठक आयोजित केलेली होती, परंतु काही विरोधकांनी व्हिडिओ काढून त्याचा विपर्यास केला. त्या घटनेचा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करतो. व्हिडिओ जे बोललाय ते खरं आहे का? ते काही बोललोय ते का? काय कल्पना नाही. आणि जास्त लोक असल्यामुळं तिथे काय कोणी व्हिडिओ काढला आणि कसा प्रसारित झाला हे काही माहिती नाही. सध्या AI चा जमाना आहे. आपण जर तसं बघितलं तर आज प्रसार माध्यमावर AI द्वारे कुठल्याही प्रकारचे व्हिडिओ त्या ठिकाणी बनवले जातात. खरं तर ते बैठक जी आयोजित केली होती ती बैठक आमच्या सन्माननीय जिल्हा प्रमुख जिनद सय्यद कोहिनूर मॅडम ज्या आहेत त्यांच्या निवासस्थानी आयोजित केली होती. आणि त्या बैठकीत काय घडलं ते आता मॅडम सांगतील. ही बैठक परवा झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये पराभव झालेले उमेदवार यांची आम्ही मंथन बैठक घेतली होती, जेणेकरून खचून जाऊ नये आणि आपण पक्षाचं काम व्यवस्थित पार पाडावं यासाठी आमची चर्चा होणार होती की कशामुळं काय झालं. परत बाहेर आम्ही काय सार्वजनिक ठिकाणी न घेता आम्ही घरी चर्चा ठेवली होती. आणि या पराभवामध्ये आमचे जे स्थानिकचे पदाधिकारी होते, शाखा प्रमुख, बूथ प्रमुख यांनी विरोधकांशी हात मिळवणी करून पूर्ण पक्षाच्या विरोधात काम केलं. त्याच्यामुळे आमचा दारुण पराभव झालेला आहे. आणि ही आमची सर्वांची चर्चा चालू होती. नकळत न चुकून तो व्हिडिओ कसा आला कुणाच्याही लक्षात आलेलं नाही आणि कोणी काढला गद्दाराने तेही आमच्या लक्षात आलेलं नाही. आणि आम्ही खपून घेणार नाही. आमच्या आदरणीय खासदार ओमराजे साहेबाबद्दल असं बोललेलं, फक्त स्थानिक पदाधिकाऱ्यांवर आम्हाला काम न केल्यामुळं आमचा पराभव झाला, ही आमची चर्चा होणार होती. आणि कुणी खचून जाऊ नये याबाबत चर्चा होती. आणि या बैठकीला गद्दारांनी व्हिडिओ खासदार साहेबांच्या विरोधात व्हायरल करून एक वेगळंच वळण आणून ठेवलं. आज आदरणीय खासदार साहेब म्हणजे आज इथल्या जिल्ह्याचे कुटुंब प्रमुख आहेत. ते आम्हाला जर कुणाला काही जर बोलायचं असतं तर आम्ही खासदार साहेबांशी बोललो असतो ना, काही जर आम्हाला वाटलं असतं. पण असं खासदार साहेबांकडून काही चूक झालेली नाहीये किंवा काही कुठल्या गोष्टीत कमी झाली नाही आहे. त्यांनी सभा घेतल्या, त्यांनी आम्हाला जे पाहिजे होतं मदत होती ते पुरवली. आणखीन भरपूर काही असं श्रेय घेतलेलं आहे, परिश्रम घेतलेले आहे खासदार साहेबांनी. आणि आम्ही स्वतः तिघही उमेदवार होतो. आणि ही बैठक फक्त पराभव झालेल्या उमेदवारांची होती, कुठलेही पदाधिकारी किंवा बाहेरच्या ह्याचे कुठलेही नव्हतं. फक्त आमची पराभूत झालेल्या
उमेदवारांची ही बैठक होती आणि 4 भिंतीच्या आत एकमेकांना आम्ही थोडक्यात एकमेकांना आधार देण्याचं काम करत होतो. पण या बैठकीचा विरोधकांनी गद्दारांनी खूप मोठा गैरवापर केलेला आहे आणि आम्हाला ह्या सर्व गोष्टीची पत्रकार श्रेष्ठींना तक्रार करायची होती फक्त की ह्या स्थानिकच्या पदाधिकाऱ्यांना कारवाई करण्यात यावी. तक्रार केली का तुम्ही? केली ना, पक्षश्रेष्ठीकडे तक्रार केली, व्हिडिओच्या बाबतीत सांगितलं, हा व्हिडिओ डुप्लिकेट आहे म्हणून सांगितलं. मॅडम तुम्ही बोलत असताना तो व्हिडिओ काढा. कुणाचा? तुम्ही बोलत असताना तो नाही. व्हिडिओ आमचे ते ईट पंचायत समितीचे ते उमेदवार होते. त्यांच्या भावना व्यक्त करीत असताना तो काय त्यांनी काय 1 मिनिटच बोलण्याचा असातला भाग नाही. त्यांनी जवळपास 5.5-6 मिनिटं हे केले आणि तुमच्या समोर बोलले ना ते. म्हणजे नाही, प्रश्न मला आहे. नाही, ऐका आज आम्ही आणि या ठिकाणी जे चालू आले ना, असताना सर्व एकत्रित त्याचं- बैठकीत आलेलं नव्हतं. काही त्याचं कारण- मुळात झालेलं त्याचं होतं कारण बैठकीत. सांगतो. पक्षापेक्षा ह्यापेक्षा कोणी समजा एक मोठा नसतो, पण गेल्या 14-15 महिन्यापूर्वी मी भारतीय जनता पार्टी सोडून ह्या पक्षात आलो. खासदार साहेबांनी एवढं प्रेम केलं माझ्यावरती, मॅडम असतील किंवा आडागे साहेब असतील, त्या भागात एक काम केलं ना खासदार साहेबांनी, ते काम फार मोठं आहे. म्हणजे आज माझ्याकडे तर या गोष्टीला शक्य नाही. आज तुम्ही बघा, दुधाचा प्रश्न असेल, शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा प्रश्न असेल, शालेय विद्यार्थ्याचे एसटीचा प्रश्न असेल, अनेक गावात सभागृह दिली, हे केलं. आम्ही पराभूत झालो. आमची पराभवाची मंथन बैठक होती आणि त्या मंथन बैठकीत आम्ही ज्या पद्धतीने बोललो त्यातला एकही शब्द खासदार ओमराजे निंबाळकरांच्या विरोधात नव्हता. मग हे षडयंत्र रचलं कोणी? आज जी खासदार साहेबांची बदनामी आज झाली त्याला जबाबदार कोण? आज आमचं एका क्षणात करिअर उद्ध्वस्त झाल्याला जबाबदार कोण? गेली 15 महिने आम्ही ज्या पद्धतीने खासदार साहेबांबरोबर काम केलं, त्यांनी एक कुटुंबातला सदस्य म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जवळ घेतलं. आज लाखो रुपयाचा निधी, आज तुम्ही ही बघा, भूम तालुक्यात खासदार साहेबांनी काय काय निधी दिलाय, काय काय कामं केले. अशा पवित्र माणसावर जर आज एवढे गंभीर आरोप करून त्या माणसाची बदनामी केली असेल तर आज काय सांगू शकतो आम्ही? सांगा ना तुम्ही. आज पूर परिस्थितीमध्ये दादांनी जीवाची बाजी लावली. 10,000 पेक्षा जास्त किट त्या ठिकाणी वाटल्या. आज सगळ्या प्रशासनाला शेतकऱ्यांचे पंचनामे करायला लावले. 28 दिवस आम्ही कुटुंबाच्या बाहेर होतो. खासदार साहेबांनी ज्या पद्धतीनं आम्हाला न्याय दिला, ती कामं केली. आमच्या प्रत्येक फोनवरती खासदार साहेबांनी कामं केली, विकासाची कामं केली. आज भूम तालुक्यात 3450 शेतकऱ्यांना पहिल्याच टप्प्यात 2,41,00,000 रुपयाचं अनुदान फक्त खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यामुळे मिळालं. भूम तालुक्यात 28 रुपये 25 रुपये दर होता दुधाचा. लोकसभेत प्रश्न उपस्थित केल्यानंतर तो तिसऱ्याच दिवशी 32 रुपयावर गेला. अजून काय करायचं त्या माणसाने? आमच्या पद्धतीने आम्ही दिल्लीपर्यंत गेलो. आज रेल्वेचा प्रश्न असेल, आज रेल्वे मंत्र्याला सुद्धा खासदार साहेबांनी पत्र दिलं, त्या भागातून रेल्वे गेली पाहिजे. त्या माणसाने आमच्यासाठी एवढं काम केलं आणि त्या बैठकीत आम्हालाच खलनायक ठरवून, आम्हालाच हे करून खासदार साहेबांच्या विरोधात ज्या बातम्या दिल्या, त्या गोष्टीचा आमच्या हृदयावर जो गाव झाला तो आता कधीही भरून निघणार नाही. आज आमचं करिअर आम्ही पराभूत झालो, याबद्दल आम्हाला काही हे करत नाही. ठीक आहे, आम्ही खासदार साहेबांच्या विकास कामावर, आमच्या विकास कामावर आम्ही जनतेत गेलो, आम्हाला जनतेने नाकारला असेल तर आम्ही मान्य करू शकतो. परंतु ती कुठलीही बैठक पक्षविरोधी नव्हती, पक्षाच्या विरोधात घेतलेली बैठक नव्हती. आणि आज जर आमचेच काही स्थानिक पदाधिकारी याला जर पक्षविरोधी वगैरे वगैरे हे करीत असतील, तुमचे डिपॉझिट जप्त झाले म्हणून तुम्ही हे करीत असतील, तर मग आमच्यासारख्या सर्वसामान्यांनी प्रस्थापितांच्या विरोधात लढायचं नाही का? हा मला प्रश्न आहे. आणि ज्या खासदार ओमराजे निंबाळकर साहेबांनी इतकं पाठबळ दिलं, दिवसाचे रात्र करून आमच्यासाठी काम केलं. आज तुम्हाला सांगतो, भूम तालुक्यात ते म्हणले ना फोनवर काय होत नाही, फोनवर विकास झालेला नाही. आज तुम्हाला यादी वाचून दाखवतो मी या ठिकाणी. देवळाली येथे 7 लाख रुपयाचं सभागृह दिलं, मोजे सोनगिरी येथे 10 लाख रुपयाचं सभागृह दिलं, राष्ट्रसंत भगवान बाबाच्या मंदिरासमोर दिलं, भुवनगिरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी 13 लाख रुपयाचा निधी वर्ग खोलीसाठी शिफारस केली. त्यानंतर पाटसागरी येथे 10 लाख रुपयाची शिफारस केली.
वालोड उपकेंद्राला दुरुस्तीसाठी 10 लाख रुपयाची केली, अंतरगाव येथे 10 लक्ष रुपयाची शिफारस केली, त्याच्यानंतर जांब येथे दुरुस्तीसाठी 10 लक्ष रुपयाची शिफारस केली, पाथर्डी येथे दुरुस्तीसाठी 10 लक्ष रुपयाची शिफारस केली, रामा 62 तेवढूक चिंचोली माझं स्वतःचं गाव आहे, त्या गावात शालेय विद्यार्थ्यांना जायला रस्ता नव्हता, त्या ठिकाणी डीपीडीसी मधून 25 लक्ष रुपयाचा निधी त्या ठिकाणी खासदार साहेबांनी मंजूर करून घेतला. त्याचबरोबर वाकवड येथे शालेय विद्यार्थ्यांना जायला किंवा त्या गावातल्या विद्यार्थ्यांना जायला पूल नाही, त्यासाठी प्रशासनाला सांगून त्याचा आता इस्टिमेट करण्यासाठी त्याच्या सूचना दिल्या. अंदाजित 50 लक्ष रुपयाचा पूल आहे. त्याचबरोबर चांदवड असेल, चिंचोली असेल, त्याचबरोबर सोनगिरी असेल, हा जो परिसर आहे ह्या ठिकाणी शेतकऱ्यांची फार मोठी डीपीची अडचण होती. डीपीडीसीच्या माध्यमातून त्यांनी अनेक ठिकाणी डीपी मंजूर करून घेतले. त्याचबरोबर परांडा विधानसभेतून रेल्वे जावी, ही रेल्वे जाण्यासाठी त्यांनी केंद्रीय मंत्र्याला पत्र दिलं. त्याचबरोबर वंजारवाडी येथे आरडीसीच्या माध्यमातून एक उपकेंद्र मंजूर करून घेतलं की त्या ठिकाणी पाणी मुबलक आहे, परंतु शेतकऱ्याला त्या ठिकाणी वीज मिळत नाही, हा सुद्धा हे केला. त्याच्यानंतर दूध उत्पादक शेतकऱ्यांना आमचा भूम तालुका 3 लाखापेक्षा जास्त लिटर त्या ठिकाणी दूध आहे, तर त्या दुधाच्या बाबतीत लोकांना प्रशिक्षण मिळण्यासाठी महाराष्ट्रातला पहिला प्रोजेक्ट आहे की तो आता प्रोजेक्ट अंतिम मंजुरीसाठी केंद्र शासनाकडे पाठवलेला आहे. त्या ठिकाणी प्रशिक्षण संस्था आमच्या भूम तालुक्यामध्ये त्या ठिकाणी खासदार साहेबांच्या माध्यमातून होणार आहे. आज या माध्यमातून आपण सांगतो की हे केलं नाही. बघा, भूम परांडा वासी या मतदारसंघातल्या खव्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर साहेबांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित केला. हे सार्वजनिक प्रश्न आहेत आणि असं अतिशय चांगलं काम करणाऱ्या व्यक्तीवर जर या प्रकारची बदनामी होत असेल किंवा त्यांची सोशल मीडियात बदनामी केली असेल की भूमवासी परांड्यामध्ये आता पक्ष फुटणार आहेत वगैरे वगैरे, ठीक आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे. मी जसं भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत होतो, आता या ठिकाणी आलो, मला जर वाटलं की मला इथं व्यवस्थित वाटत नाही तर मी दुसरीकडे जाऊ. लोकशाही ना, लोकशाहीमध्ये प्रत्येकाने अधिकार दिलाय, प्रत्येकाला अधिकार दिलाय आणि त्या अधिकाराचा वापर करणं म्हणजे ह्या ठिकाणी खासदार साहेबांना टार्गेट करणं हा विषय नाही. त्यांनी खूप केलंय, कुटुंबातल्या व्यक्तीप्रमाणे आम्हाला सांभाळलंय, आमच्या प्रत्येक फोनला उत्तर दिलंय. फोनवरचीच काम आहेत, शालेय विद्यार्थ्याला बस चालू करणं असेल किंवा खड्डे बुजण्याच्या प्रक्रिया असतील, रस्त्यावरून आज रस्त्याची परिस्थिती बघा. आणि एवढं करून सुद्धा त्या व्यक्तीची आज विविध टीव्ही चॅनलच्या माध्यमातून आमच्याच पक्षातील काही गद्दारांनी, आमच्या पक्षातील, मी पुन्हा पुन्हा नमूद करतोय, आमच्या पक्षातील काही गद्दारांनी त्या व्हिडिओद्वारे, म्हणजे तो एआयचा व्हिडिओ आहे का तो खरा व्हिडिओ आहे ते आणखीन काही झालेलं नाही, त्याद्वारे बदनामी करून अशा चांगल्या व्यक्तीची बदनामी केली. त्याबद्दल मी तर जाहीर निषेधच व्यक्त करतो. आणि जर कोणाला काही कामं बघायची असतील तर मी पूर्ण पुरावे या ठिकाणी कामाचे आले, मी आणखीनही त्या कामाची यादी तुम्हाला सांगू शकतो. मी कोहिनूर सय्यद, शिवसेना शिक्षक संघटनेचा मी राज्य संघटक आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात जर आपण पिक्चर जर पाहिलं तर याच्यामध्ये धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी निवडणूक झाली. पैशा पाण्याच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर पंचायत जिल्हा परिषदच्या निवडणुकीसाठी कोट रुपये आज खर्च करण्यात आले. आज सांगायचं म्हटलं म्हणजे आज जीनत सय्यद मॅडम ह्या महाराष्ट्र राज्याच्या सरपंच परिषद राज्य संघटक, शिवसेने जिल्हा प्रमुख, इतकी काम आहेत. जर तुम्ही जर पाहिलं कामाचं स्वरूप जर पाहिलं, बायोडाटा जर पाहिला तर कमीत कमी 700 ते 800 पोस्ट असतील. एवढं असून सुद्धा एक आडमोठी महिलाला निवडून देतात लोक, म्हणजे किती विशेष बाब आहे की ते राहायला त्या विशेष त्या मतदारसंघामध्ये ना बाहेरच्या निवडून देतात. म्हणजे ह्याच्यावर ओळखायचं की धनशक्ती पुढे जनशक्ती कशी हरलेली आहे. आणि एकाएकी खासदार साहेबाला असं म्हणजे पूर्ण जिल्ह्याने असं आर्थिक जे बलाढ्य लोक आहेत त्यांनी व्यक्त पाडण्याचा प्रयत्न केला. आपण पाठीमागे स्टेटमेंट पाहिलं असतात, सध्याचे जे आमदार आहेत त्यांच्या चिरंजीवानी कसे शब्द वापरले होते जिल्हा परिषद बाबतीमध्ये, शोभत हे शब्द म्हणजे प्रत्येक ठिकाणी गोष्टी. मी सांगतो त्यांच्याकडे सत्ता नाही काय नाही, आर्थिक निधीच्या बाबतीमध्ये जर बोलत असतील तर निधीचा विषय जर घेतला तर सत्ता असेल तर निधी मिळतो हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. सत्ता नसल्यावर त्यांच्याकडे जे आहे तेवढा निधी ते देतातच. आणि प्रत्येकाला आज 5 कोटी 6 मतदारसंघामध्ये वाटायचं म्हटलं प्रत्येक वर्षाला तर किती निधी येऊ शकतो सांगा तुम्ही. सत्ता असल्यावरती येऊ शकतात. आता हेच उदाहरण घ्या की जे पाठीमागचे माजी मंत्री होऊन गेले ते आता सध्या आमदार झाले. प्रेस यासाठीच आहे की खासदारावर चुकीचे आरोप केले. खासदार साहेबांना निधी दिला नाही. ती जी आरोप जे केले जे आरोप केले खासदार साहेबांवरती ते एकंदरीत चुकीच्या पद्धतीने केले. हे एक त्या ठिकाणी आलेलं एक जयचंद कोणतरी त्या ठिकाणी बसला, त्यांनी ती गुपचूप क्लिप काढली आणि ती बाहेर केली. कसं असते सहज बोलता बोलता व्यक्ती काय करतात ते बोलतात.
नाही, आपण काय म्हणत आता? एक गद्दार कोण आहे? गद्दार कोण आहे? हा, जेवण कोण आहे? माहिती आहे गद्दार कोण ते आहे? जयचंद सापडा गेला कोण आहे त्याच्यामध्ये काय झालं बसले होतं असेलच त्याच्यामध्ये कधी त्यांनी क्लिप काढली कसं काय आम्ही त्याचा शोध तुम्ही सांगितलं होतं की अमोलाचे गद्दार आहे, त्याला विरोध करतात. तो गद्दार कोण झाला नाही आम्ही त्याचा शोध त्याच गोष्टीचा तपास चालू आहे आणि त्याच्यावर तपास लागणार आहे. सर, मला काय म्हणायचंय की मी काढली. हा. मी काढली. पण तुम्ही बरोबरच ना. पण आम्ही नाही नाही आणि जे कोणी बोलले ते बोलले. जे कोणी बोललंय ते बोललंय ना. त्याच्यामध्ये आम्ही कुठं टाकलं ते आता कोण कोण टाकलं? त्या गोष्टीचं आम्ही समर्थन करीत नाहीत. त्या म्हणजे गोष्टी ते गोष्ट आम्ही सुद्धा ऐकली नाही कारण मी स्वतः जवळ बसलेलो ना. आज तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघताय की मी स्वतः कलरचा टी शर्ट घातलेला बघताय. जर आज तो व्यक्ती जर खासदार साहेबांच्या विरोधात बोलत असता तर मी उठून लगेच त्याला थांबवलं असतं ना त्या गोष्टीचं. कारण आपली बैठक ही मंथन बैठक होती, आपल्या पराभवाची बैठक होती. ती कुणावर टीका करण्यासाठी किंवा कुणाचा उन्हे जुने काढण्यासाठी बैठक नव्हती. आम्ही पराभूत झालो होतो. त्या गोष्टीचं मी खंडन करतो. त्या गोष्टीचा मी तीव्र निषेध सुद्धा त्या ठिकाणी आमचे विधानसभा प्रमुख असतील किंवा आमचे जिल्हा मॅडम असतील आम्ही केला. हे आरोप पूर्ण चुकीचे आहेत, सगळे बिनबुडाचे आहेत. आणि याचं आमचं विरोधकांनी म्हणणं आहे. तो व्हिडिओ 100% एआयनं बनवलेला असणार. तो चुकीचा आहे. आपण आता बघितलं महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत झालेले असे व्हिडिओ येतात सोशल मीडियावरती. अजितदादा पवार 9 तारखेला येणार आहे, अजितदादाचं भाषण येत आहे, अजितदादा पवार 12 तारखेला येणार आहे. हे काय तथ्य आहे का? खरं आहे का? वाटतंय का तुम्हाला खरं? पण या संदर्भात खासदार साहेबांशी काय आपलं बोलणं झालंय का? नाही, नाही, अद्यापर्यंत आम्ही खासदार साहेबांना कुठल्याही प्रकारचे अजिबात. या विषयावर चर्चा केली नाही. आणि परंतु अत्यंत विश्वासू आहे खासदार साहेबांच्या. आणि खासदार साहेबांचं फक्त काम आणि काम एवढंच त्यांचं हे आहे की प्रत्येक माणसापर्यंत तुम्ही आमच्या माध्यमातून कामं कराव्या. एवढे आपत्ती काळात ते कोरोना आता पूरग्रस्त भागात ते रात्रंदिवस पदाधिकाऱ्यांना सुद्धा आम्हाला सगळ्या त्यांच्या माध्यमातून कामं सांगितले होते. प्रत्येक घरात आम्ही किट वाटप जे जीवनावश्यक वस्तू आहे ते खासदार साहेबांनीच पूर्ण जिल्ह्यात फक्त खासदार साहेबच होते की त्यांनी प्रत्येकाच्या व्यथा अडचणी जाणून आम्हाला तिथपर्यंत पोहोचवलेलं होतं. आणि आपण पोलीस स्टेशनला तक्रार केली का आणि नाही. जेवढे लोक उपस्थित होते तेवढे नाव पोलीस स्टेशनला दिले का आपण? नाही अद्याप ह्याच्यामध्ये, असं काय झालेलं नाही. फोटो आहे तर तुम्ही तक्रार का दिली नाही? जेवढे लोक उपस्थित बघू होते त्याच्यावरती आम्ही 100% विचार करू. आम्ही त्याचा सुरुवातीला शोध घेतोय. नाही तर तसं पक्षाच्या काय- विरोधात आम्ही नव्हती शोधणार आहे. किंवा आमची माणसाच्या माणसं आम्ही विरोधात शोधणार आहे. नव्हती. ती नाही बोलणारा जो कार्यकर्ता आहे तो शिवसेनेचाच आहे का? हो. त्यांनी स्वतः सदस्य पंचायत इथं समितीची आला कसं काय तिथं? तो पंचायत समिती पराभूत उमेदवार आहे. उमेदवार आहेत. ती बैठकच तो बोललाय का? बैठकच मंथन बैठक जी होती ती पराभूत उमेदवारांची बैठक होती. त्यांना बोलला का शासनाची? नाही बोलला. त्या बैठकीत एकही शब्द खासदार साहेबांच्या विरोधात नव्हता. ती बैठकच बोलणारा कोण होता तो? दुसऱ्या वर्षात तो बोलला असं काही. काही लोकांनी आता सोशल मीडिया ते दिसतंय ना. आपण सोशल मीडियात बघतो. खोटं असलं तर एक पार्टी खोटं आहे म्हणते, दुसरी पार्टी खरं म्हणते. कोण होता ते बोलणारा? खासदाराच्या विरोधात बोललेला नाही. एकाही व्यक्तीने त्या ठिकाणी अनेक आमच्याकडे व्हिडिओ होतं. एकाही व्यक्तीनं सगळे बोलत आले. खासदार साहेबांच्या विरोधात आता मी स्वतः भाषण केलं त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आढावे साहेबांचं केलं. मला सांगा की त्यांनी ती बोलला नाही. म्हणजे तो मागचा सगळा व्हिडिओ आहे. तो ओरिजिनल व्हिडिओ आपल्याकडे असेल ना. आम्ही व्हिडिओ उपलब्ध करून तुमच्यापर्यंत पोहोचवायचा 100% प्रयत्न करू. 100% आम्ही त्याचा तो प्रयत्न करू. कारण ती जी जागा होती ती जागा आम्ही एका छोट्याशा घरात म्हणजे आमच्या मॅडमचं जे घर आहे त्या 15 बाय 15च्याच रूम मध्ये ती बैठक घेतली होती की ही जे आमचे विषय आहेत ही विषय सार्वजनिक होणार. ती काय पक्षाची पत्र काढून अधिकृत बैठक नव्हती. त्या ठिकाणी तालुका प्रमुख किंवा जिल्हा प्रमुख किंवा खासदार साहेब यांच्या नेतृत्वात ती झाली नव्हती. आम्ही स्वतः एकमेकांना फोन करून पराभूत उमेदवारांचं जे काय आमच्या 9 कारण पराभव खूप मोठा होता. आज जर बघितलं आणि प्रत्येकाचे फोन येत होते की बूथ प्रमुखांनी काम केलं नाही, त्या ठिकाणच्या ह्यांनी काम केलं नाही, त्यांनी काम केलं नाही, त्याचे पुरावे आहेत आमच्याकडे. मग आम्ही ती मंथन बैठकच ह्या गोष्टीसाठी लावली होती की तुमच्या विरोधात कोणी कोणी काम केलंय, हे काम कसं कसं तुमच्या विरोधात केलंय हे आपण एकत्रित करू. ह्याचे सर्व पुरावे आपण खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडे आपण सादर करू. जिल्हा परिषदेची तुमची सत्ता स्थापन झाल्यानंतर किंवा त्यांचं केंद्राचं जे अधिवेशन होतं ते अधिवेशन संपल्यानंतर आपण स्वतः त्या ठिकाणी खासदार साहेबांची भेट घेऊ आणि ज्यांनी पक्षाच्या विरोधात काम केलंय त्यांच्यावर कडक शासन करा. मग त्या दोषी कुणीही असू कडक शासन करा. ह्यासाठी ती बैठक आयोजित होती. मग झालं काय, त्यातून सगळं उलटच झालं ना. म्हणजे कुणीतरी येतो काहीतरी त्या बैठकीचा कुठेतरी व्हिडिओ एखादा काढतो खोली 15 बाय तो 15 ची हे करतो. होती ना.
लोक तर मोजकेच असतील. 30 लोक होते. तिथं सीसीटीव्ही कॅमेरा उपलब्ध नाही. नाहीतर 15 सीसीटीव्ही कॅमेरा जर उपलब्ध असता, आता समजा उदाहरणार्थ आपण ह्या ठिकाणी सगळे पत्रकार बसलो आणि एखादा अनोळखी व्यक्ती आला मोबाईल घेऊन, तर तो आम्ही समजणार तो पत्रकारच आहे. मग आमच्या त्या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही बसलो त्यावेळेस कोणता व्यक्ती आलाय तो ह्या सर्कल मधला असेल किंवा त्या सर्कल मधला असेल किंवा त्या सर्कल मधला असेल, हाच विषय होता. त्यात एक संशयित व्यक्ती, तो व्यक्ती आला, व्हिडिओ काढला आणि तो निघून गेला. कारण तुम्ही आज त्या व्हिडिओमध्ये जर बघितलं तर तो व्यक्ती बोलत असताना, मग त्याचं मनोगत व्यक्त करत असताना त्या ठिकाणी सर पुढे बसलेले होते, मी त्या ठिकाणी साईडला बसलो होतो, अडागे साहेब त्यांच्या पायापाशी बसले होते. अशी बैठकीत कुठलीही चर्चा खासदार साहेबांच्या विरोधात झाली नाही. मग ह्या गोष्टीला रूप कुणी दिलं, हे एक मोठा प्रश्न आहे ना. आज टीव्ही चॅनलच्या माध्यमातून, म्हणजे टीव्ही चॅनलच्या माध्यमातून ठीक आहे, चला बातमी ती आली, ती खरं खोटं काय विषय नाही. पण आज विरोधी पार्टीच्या हातात ज्या काही गोष्टी खऱ्या खोट्या बघण्याच्या अगोदरच लागल्या, ती खासदार साहेबांनी असं केलं, स्वपक्षीयाच्या विरोधात ही केलं, ती केलं. उलट त्यांनी एका दिवशी आमच्या परांडा मतदारसंघात 8 सभा घेतल्या. तो व्यक्ती आहे ना, त्याला बोलणार नाही. ठीक आहे, तुम्ही आम्हाला व्हिडिओ करून जी काय बोलते 100% आम्ही तुम्हाला व्हिडिओ तुम्हाला त्यांचा काय विषय होता, पंचायत समिती जिल्हा परिषदला आम्ही त्या ठिकाणी उभा राहिलो. आमची खासदार साहेबांची 1 वाजता बैठक होती, परंतु 8 सभा असल्यामुळे थोडीशी बैठक लेट झाली, त्याच्यामुळे थोडंसं ते नाराज झाले होते. आणि त्याच्यानंतर त्यांनी ज्या ठिकाणी निवडणूक लढवली त्या ठिकाणी पुढचे जे उमेदवार आहेत त्यांनी आज 1.5-2 कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी म्हणजे पैशाचा अमाप वापर करून त्या ठिकाणी त्याचा त्या ठिकाणी पराभव झाला होता. त्यांना कुठंतरी वाटत होतं की त्यांचा जो रिपोर्ट होता तो रिपोर्ट असं सांगत होता की त्या ठिकाणी त्यांचं मशाले चिन्हावरती ते विजयी होतील. आणि ज्या दिवशी एखादा उमेदवार उभा राहतो तो स्वतः संसारात 10 रुपये कमवलेले असते, तो त्या निवडणुकीत घालवतो, त्यावेळेस त्या पराभवाच्या छायेत किंवा त्या मेंटॅलिटी काय असते, माणूस कसा असतो, ते तुम्ही सर्व पत्रकारांना त्या गोष्टीचं ज्ञान आहे. आणि त्याच अनुषंगानं बाबा एखाद्या कुठल्या ह्याने पराभव झालाय म्हणून पक्ष बदलू नये किंवा पक्षाविरोधात काही गोष्टी करू नयेत म्हणून आम्ही एक कुटुंब म्हणून त्या ठिकाणी 9 आणि 5 14 ह्या लोकांच्या बैठकी होती. त्यात काय गैरहजर होते. त्याच्यानंतर आमचे उपजिल्हा प्रमुख जे आहेत चेतन बोराडे त्यांनी सुद्धा फोनद्वारे त्या ठिकाणी आमच्या बरोबर संवाद साधला की आपण ज्या पराभवातून गेलो किंवा ज्या लोकांनी आपल्या विरोधात पक्षातल्याच लोकांनी विरोधात काम केलंय त्याची आपण रितसरपणे खासदार साहेबांकडे बैठक घेऊन तक्रार करू, हाच विषय होता. दुसरा कुठलाही विषय त्या ठिकाणी नव्हता. आणि अतिशय चांगल्या पद्धतीने लोकसभेपासून विधानसभेत सुद्धा ह्याच टीमनं जे विधानसभेचे उमेदवार होते राहुल मोठे त्यांचं सुद्धा प्रामाणिकपणे अतिशय चांगल्या पद्धतीनं काम ह्याच सर्व टीमने केलं होतं. मग ही टीम कुठंतरी हे टीम खुपती, मग काही लोकांना आता भाजपमध्ये जायचंय का, काही प्रवेश करायचा आहे का, त्याच्यामुळे ह्या टीमला बदनाम करून किंवा खासदार साहेबांच्या जाणून बुजून हे षडयंत्र रचलंय का, त्याचा पण तपास पक्षाच्या सोबत आम्ही कुणाच्याही विरोधात नाहीये. ते उपजिल्हा प्रमुख डॉक्टर चेतन बोराडे यांनी त्याच व्यक्तीचं म्हणजे ज्यांचा व्हिडिओ आज सोशल मीडियामध्ये दाखवतोय त्याची खरा खोटा ह्या विषयाचा त्या लांबच राहिला. परंतु तोपर्यंत त्यांची त्या ठिकाणी म्हणजे सोशल मीडियावर मी सुद्धा बघितलं सोशल मीडियावर की हकालपट्टी करण्यात आलेली आहे असं हे केलंय. परंतु त्या संदर्भात सुद्धा आम्ही स्वतः सर्व टीम खासदार ओमराजे निंबाळकर साहेबांना या ठिकाणी विनंती करणार आहेत की त्या गोष्टीचं खरं खोटं झाल्याशिवाय आपण थोडंसं त्या सुद्धा गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि जर ते खोटं असेल हे असेल ते काय आहे ते समजा टीम बघणारच आहे, त्यात काय विषय नाही, तर त्याला सुद्धा त्या ठिकाणी पुन्हा समाविष्ट करून त्या ठिकाणी त्या उमेदवाराला पुन्हा न्याय दिला जाईल, यात कुठली शंका नाही. आपल्या विरोधात जे लोक आहेत किंवा पदाधिकारी आहेत किंवा काय करते आहेत ते कोणाच्या नेतृत्वात त्यांनी म्हणजे असं काम केलं? आता ते नेतृत्व स्थानिक पदाधिकारी म्हणल्यानंतर ते शाखा प्रमुख असतात, बूथ प्रमुख असतात, साहजिक आहे. आम्ही सुद्धा त्या ठिकाणी पदाधिकारी म्हणून काम करतोय. आज ते आमच्या सुद्धा नेतृत्वात कामच करतायत ना. म्हणजे असं म्हणायचं नाही आपल्याला की ह्या नेतृत्वाने आमच्या बरोबर हे केलं, त्या नेतृत्वाने आमच्या बरोबर केलं. आमचा मुद्दा होता प्रत्येक पेपरला त्या ठिकाणचे जे स्थानिक पेपर आहेत त्या प्रत्येक स्थानिकच्या पेपरला त्या ठिकाणी ज्या बातम्या आल्या त्यामध्ये तालुका प्रमुख अनिल शेंडगे, जिल्हा प्रमुख रणजितदादा पाटील किंवा खासदार ओमराजे निंबाळकर यांचं कुठंही नाव नाही. तुम्ही त्या बातम्या जर बघितल्या तर ह्या सगळ्या पराभूत उमेदवारांचा रोष ह्या एकाच गोष्टीचा होता, शाखा प्रमुख असतील, बूथ प्रमुख असतील, यांनी त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम केलं नाही. स्थानिकचे पदाधिकारी हा विषय होता. हा विषय कुठल्या जिल्हा प्रमुखाच्या विरोधात किंवा खासदार साहेबांच्या विरोधात असा कुठल्याही प्रकारचा नव्हता. असा एकही व्हिडिओ तुम्हाला आढळणार नाही. तसं जर तुम्हाला कुठं व्हिडिओ जर त्या गोष्टीचा आम्ही तर तुम्हाला उपलब्ध करून देणार, 100% आम्ही उपलब्ध करून देणार, त्यात तिला मात्र शंका नाही.
सर्वजण आल्याबद्दल सर्वांचा धन्यवाद आणि